नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला मॅगी मसाला दाखवणार आहे, म्हणजेच नूडल्स मसाला। तो सगळ्यांना आवडतो, लहान मुलांना, मोठ्या माणसाला, सगळ्यांना आवडतो। तर याचं साहित्य बघून घ्या। आता आपण धने घेतलेले आहे। आता हे धने टाकूया। हे धने 3 चमचे घेतले, याला गॅसवर भाजूया। 1 चम्मच सोप घेतलेली आहे, याला पण गॅसवर भाजूया। 1 चम्मच जिरं घेतलेलं आहे, याला पण भाजूया गॅसवर। त्यानंतर याच्यामध्ये हे तेजपत्ता घेतलेला आहे, त्याच्यानंतर एक कर्णफूल घेतलेला आहे, कलमी घेतलेली आहे, जाळपत्री आहे, मोठी विलायची आहे, लवंग आहे आणि मिरे आहे। आता याला आपण भाजूया आणि बाकीचे मसाले मग तसे टाकूया। आणि मिरच्या वाळलेल्या 3 मिरच्या घेतल्या आणि मेथी दाणे घेतलेले आहे, हे पण टाकूया। याला थोडंसं भाजूया सुगंध सुटेपर्यंत। खूप असं जास्त असं काळपट वगैरे करायचं नाही, सुगंध येईपर्यंत थोडं भाजून घ्यायचं। म्हणजे आपल्याला हा मॅगी मसाला नूडल्ससोबत तर पडतोच, कधी आपण स्नॅक्ससाठी शंकरपाहे, कुरकुरे, तर आपल्याला याच्यावर पण टाकता येतो आणि सुंदर चव छान येते। तुम्ही मैत्रिणींनो पूर्ण व्हिडिओ पाहत जा। अर्धवट व्हिडिओ पाहिला तर काहीच समजत नाही। पूर्ण व्हिडिओ पाहत जा, लाईक शेअर करत जा, सबस्क्राईब करत जा आणि तुम्ही व्हिडिओ कुठून बघता ते तुम्ही सांगत जा, त्याच्यावर कॉमेंट्स करत जा। त्याच्या अगोदर मी तुम्हाला चिवडा मसाला दाखवलेला आहे आणि आता हा मॅगी मसाला आहे। बऱ्याच लोकांना मॅगी मसाला कसा तयार करतो हे सुद्धा माहीत नाही, म्हणून आवर्जून मी हा मॅगी मसाला तुम्हाला दाखवून राहिली आहे। आता आपला हा भाजणं झालेला आहे। तर आता हा मसाला आपण आता भाजून घेतला आहे। आता आपल्याला याच्यामध्ये आणखी ॲड करायचं आहे। तर हा 1.5 चम्मच लसूण पावडर घेतलेला आहे। हे रेडीमेड ऑनलाईन मिळते, नाही तर मग तुम्हाला वाटेल की लसूण पावडर कसं करायचं, काय करायचं, ऑनलाईन बिलकुल मिळते। हा 1.5 चम्मच लसूण पावडर टाकायचं आहे। हे टेबलस्पून घेतलेले आता हे आमसूल पावडर घेतलेलं आहे 1.5 चम्मच। त्यानंतर याच्यामध्ये हे सुंठ पावडर आहे 1 चम्मच। आणि हे कांदा पावडर म्हणजे ओनियन पावडर, दीड टेबलस्पून। आणि ही हळद 1 चम्मच। त्यानंतर हे बेडगी मिरचीचं तिखट 1.5 चम्मच। त्याच्यानंतर 1.5 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर, त्यानंतर हे काळं मीठ, आणि आता ही साखर 2 चम्मच। आता आपण याला वाटून घेऊया। आपला मॅगी मसाला तयार झालेला आहे।
फक्त एक गोष्ट आणखी लक्षात ठेवायची आहे तुम्ही, की याच्यामध्ये आपण काळं मीठ पण टाकलं आहे आणि साधं मीठ पण टाकलं आहे, दोन्ही मीठ टाकायचे आहे. आणि लाल बेडगीचं तिखटही टाकायचं, आपल्या मिरच्या टाकायच्या. लाल बेडगीचं तिखट आपल्या मिरच्या टाकून घ्यायच्या. रेसिपी कशी वाटली ते सांगा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.